लातूरमध्ये प्रीमियम सोसायटीमध्ये 2 BHK फ्लॅट ही मोठा कार्पेट एरियाचा लातूर रिअल एस्टेट ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लातूरमधील परशुराम पार्क मधील 2 BHK फ्लॅट जो विक्रीसाठी आहे। या फ्लॅटची खासियत म्हणजे या फ्लॅटमध्ये 3 बाल्कनी आहेत व तसेच किचन आणि मास्टर बेडरूम खूप मोठा आहे। या व्हिडिओमध्ये आपण या फ्लॅटची संपूर्ण माहिती म्हणजे फ्लॅटची किंमत, लोकेशन आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा, ज्यामुळे लातूरमधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टींची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल। जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी, जमीन, घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। तर सर्वात आधी बघूया या सोसायटीची लोकेशन। आपण सध्या बार्शी रोडवर निकीबार हॉटेलच्या समोर उभे आहोत। तुम्हाला समोरच दिसेल अनामिका कमर्शियल सेंटर हा कॉम्प्लेक्स। याच्या बाजूला जी रोड आहे, इथून सरळ गेल्यावर परशुराम पार्क तुम्हाला भेटेल। या सोसायटीची गुगल लाईव्ह लोकेशन डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, किंवा तुम्ही गुगलवर परशुराम पार्क सर्च केल्यावर तुम्हाला याचे लाईव्ह लोकेशन सुद्धा भेटेल। आता आपण सध्या परशुराम पार्कच्या समोर उभे आहोत। तुम्ही बघू शकता आता सध्या पाऊस पडलेला आहे, म्हणून इथले वातावरण पण छान झालेले आहे। तसेच सोसायटी शांत आणि स्वच्छ आहे। सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही। या सोसायटीमध्ये स्वतंत्र पार्किंगची सुविधा देखील आहे। सोसायटीमध्ये आत जाताच तुम्हाला उजव्या हाताला जो बिल्डिंग दिसेल त्याच बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर आपला फ्लॅट आहे। या फ्लॅटला जाण्यासाठी लिफ्टची व पायऱ्यांची सुविधा आहे। या सोसायटीमध्ये तुम्हाला दिसेल की बंगले, फ्लॅट, रो हाऊसेस बांधलेले आहे। या सोसायटीमध्ये जॉब आणि बिझनेस करणारेच लोक राहतात, म्हणजे सगळे चांगले प्रोफेशनल लोक राहतात। आता आपण बघूया आपला फ्लॅट। उजव्या हाताच्या बिल्डिंग मध्ये एक मजल्यावर गेल्यावर लिफ्टच्या उजव्या हाताला आपला फ्लॅट आहे। फ्लॅट मध्ये एंटर केल्यावर तुम्हाला दिसेल प्रशस्त असा हॉल। तुम्ही बघू शकता या हॉल मध्ये व्यवस्थित कलरचे काम झालेले आहे व तसेच पीओपी चे काम झालेले आहे। लातूरमध्ये अशीच नवीन प्रॉपर्टी बघण्यासाठी सबस्क्राइबच्या बटनावर क्लिक करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे लातूरमधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टीची माहिती सर्वात अगोदर आपल्याला मिळेल। आता आपण बघूया फ्लॅटची पहिली बाल्कनी। बघू शकता तुम्ही या बाल्कनीला प्रीमियम असा स्लाइडिंग डोअर बसवलेला आहे। तसेच बाल्कनीमध्ये व्यवस्थित फरशीचे काम झालेले आहे आणि व्यवस्थित जाळी सुद्धा मारलेली आहे। या बाल्कनी मधून तुम्हाला रो हाऊसचा दृश्य दिसून येतो व संपूर्ण सोसायटी सुद्धा दिसते, म्हणजे भरपूर व्हेंटिलेशन इथून मिळते। आता आपण बघूया या फ्लॅटचे मोठे असे किचन। बघू शकता या फ्लॅट मध्ये खूप मोठे किचन आहे। किचन मध्ये तुम्ही डायनिंग टेबल इझिली ठेवू शकता आणि समोर व्यवस्थित असा रॅक बनवलेला आहे, जिथे तुम्ही किचन मध्ये व्यवस्थित स्वयंपाकासाठी लागणारे सामान ठेवू शकता। आता आपण बघूयात या किचन मध्ये असलेली मंदिरी स्पेस। बघू शकता यामध्ये व्यवस्थित आणि सुंदर असे मंदिरी स्पेस बनवलेले आहे व एकदम वास्तुशास्त्रानुसार हे मंदिर बांधलेले आहे। या किचन मध्ये 2 खिडक्या लावलेल्या आहेत, म्हणजे किचन मध्ये सुद्धा भरपूर व्हेंटिलेशन आहे। हे किचन इतके मोठे आहे की तुम्ही इथे कम्फर्टेबलपणे कुकिंग करू शकता आणि सगळी फॅमिली एकत्र बसू शकतात। आता आपण बघूयात या फ्लॅट मधील युटिलिटी एरिया, जो दुसरी बाल्कनी आहे। बघू शकता हे बाल्कनी सुद्धा व्यवस्थित आणि मोठी अशी बनवलेली आहे। बघू शकता तुम्हाला इथून सुद्धा व्यवस्थित रो हाऊसचा दृश्य दिसून येतो। आता मी सध्या अनुभव करतोय, सध्या पाऊस चालू आहे आणि इथं वातावरण इतकं छान झालेले आहे। जर तुम्ही या ठिकाणी येऊन राहाल तर तुम्हाला टुरिस्ट प्लेस वर येऊन राहिल्यासारखे वाटणार आहे। या युटिलिटी एरिया मध्ये तुम्ही वॉशिंग मशीन आणि इतर वस्तू आरामात ठेवू शकता। आता आपण बघूयात या फ्लॅटचे कॉमन वॉशरूम आणि बेडरूम। सर्वात अगोदर आपण बघूयात हे कॉमन वॉशरूम। बघू शकता तुम्ही या वॉशरूम मध्ये इंडियन टॉयलेटची सोय आहे व तसेच शॉवर आणि व्यवस्थित असे लाईट गीझर बसवलेला आहे। हे बाथरूम सुटसुटीत आणि स्वच्छ आहे। या वॉशरूम मध्ये वॉश बेसिन सुद्धा बसवलेले आहे। पूर्ण मॉडर्न फॅसिलिटीज या बाथरूम मध्ये आहेत। टाइल्सचे काम सुद्धा व्यवस्थित झालेले आहे। आता आपण बघूयात पहिले बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम। बघू शकता हे बेडरूम खूपच मोठे आणि व्यवस्थित असे बनवलेले आहे। चांगल्या क्वालिटीचे रंगकाम केलेले आहे आणि व्हेंटिलेशन साठी खिडकी सुद्धा सोडलेली आहे। या बेडरूम मध्ये वरच्या साइडला एक्स्ट्रा स्पेसची सुविधा सुद्धा आहे। तुम्ही इथे अतिरिक्त सामान ठेवू शकता आणि हे आहे या बेडरूम मधले अटॅच वॉशरूम, ज्यामध्ये इंग्लिश टॉयलेट बसवलेले आहे। ही बाथरूम सुद्धा व्यवस्थित आणि स्वच्छ आहे आणि शॉवरची सुविधा देखील आहे। आता बघूयात आपण या मास्टर बेडरूमच्या डोअरच्या मागच्या बाजूला असलेला हा वॉश बेसिन, जो व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचा प्रीमियम असा बसवलेला आहे आणि या वॉश बेसिनच्या वरी आरसा सुद्धा लावलेला आहे, जे प्रीमियम लुक देते। आता आपण बघूया या फ्लॅट मधला दुसरा बेडरूम। बघू शकता मित्रांनो, हा बेडरूम सुद्धा खूपच सुटसुटीत आणि व्यवस्थित आहे। या बेडरूम मध्ये सुद्धा व्यवस्थित कलरचे काम झालेले आहे व तसेच व्हेंटिलेशन साठी खिडकी सुद्धा लावलेली आहे। व्यवस्थित लाईट फिटिंगचे काम झालेले आहे। या बेडरूमला अटॅच्ड आहे बाल्कनी। बघू शकता मित्रांनो, तुम्ही या बाल्कनी मधून सोसायटीचा संपूर्ण व्ह्यू दिसून येतो, जिथे तुम्ही रिलॅक्स करू शकता, कॉफी घेऊ शकता किंवा चिल करू शकता। दुसऱ्या बेडरूम मध्ये सुद्धा एक्स्ट्रा स्पेसची सुविधा आहे, म्हणजे स्पेस साठी कुठली अडचण नाही। हे बेडरूम पण मास्टर बेडरूम इतकेच स्पेशियस आहे।
या फ्लॅटचा बिल्टअप एरिया आहे 1410 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया आहे 1035 स्क्वेअर फूट, तसेच 3 बाल्कनी, 2 वॉशरूम व स्वतंत्र देवघर सह आणि एक वैशिष्ट्य म्हणजे भरपूर व्हेंटिलेशन. अगदी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लाईट लावायची गरजच नाही. या फ्लॅटमध्ये सगळी मॉडर्न अमेनिटीज आहेत. वॉटर सप्लाय 24 तास आहे, इलेक्ट्रिसिटी बॅकअप आहे आणि पार्किंगसाठी सुद्धा कुठलीही अडचण नाही. सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड आहे आणि सीसीटीव्ही सर्व्हेलन्स पण आहे. पूर्णपणे सेफ आणि सिक्युअर एन्व्हायरमेंट आहे. ही सोसायटी फॅमिलीसाठी बेस्ट आहे. तर मित्रांनो, हा होता या 2 BHK मोठ्या अशा फ्लॅटचा प्रॉपर्टी टूर. तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडलाच असेल आणि तुम्हाला हा फ्लॅट घ्यायचा असेल तर या फ्लॅटची अधिक माहिती म्हणजेच प्रॉपर्टी मालकाचे नाव, किंमत आणि गुगल लाईव्ह लोकेशन डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे. आणि हो, आमचे सगळे सोशल मीडिया लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला अशी अजून कुठल्या लोकेशनवरची प्रॉपर्टी हवे. आम्ही येत आहोत अशी नवीन प्रॉपर्टी ऑप्शन्स घेऊन. धन्यवाद.